नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल एक व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केला. त्याच्या परवाच्या दिवशी एक व्हिडिओ शेअर केला आणि आज आहे सोमवार आणि सध्या आता देवपूजा बंद आहे 4-5 दिवस. समजणे आणि इशारा काफी आहे त्यातलीच ती गोष्ट आहे. तर आज सध्या 4-5 दिवस पूजा बंद आहे. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा म्हणजे त्याच्यासाठी असं नाही पण काही गोष्टी पुन्हा डीमार्टमधून मागवायच्या राहिल्या होत्या, तर त्या आम्ही मागवून घेतलेल्या आहेत. प्रॉब्लेम काय होतो माहिती का, जेव्हा आम्ही सगळं एकत्र जेव्हा सामान भरतो ना, त्यावेळेस लक्षातच राहत नाही, की काय अजून ऑर्डर करायचंय, काय मागवायचंय आणि मग पूर्ण ऑर्डर हे केल्याच्या नंतर म्हणजे पूर्ण ऑर्डर केलंय, टाईम सिलेक्ट केलंय, डेट सिलेक्ट केली आहे. त्याच्यानंतर आठवतं, की बाबा हे राहिलंय सामान मागवायचं, ते राहिलंय सामान. तरी माझ्यामध्ये ह्या एकाच महिन्यात मी 3-4 वेळा डीमार्टमधून सामान मागवलंय. एकदा जास्तीचं मागवलेलं, परत मग मी कमीचं मागवलं, पुन्हा आता मी अजून मागवलं. तर ह्याच्यावर म्हणजे जे राहतं तेच मागवलंय. उगाच असं फालतूचा खर्च नाहीये. जे लागतं आपल्या दर महिन्याला त्याच सर्व गोष्टी मागवल्या. तर सगळ्यात पहिली तर वस्तू आपल्या देवांची आहे, जी आपल्या सर्वांनाच लागते. तर ते म्हणजे हे वॅक्सचे दिवे, जे मला खूप आवडतात. मी मागच्या वेळेस 100चा पॅक घेतला होता. म्हणजे 100 दियाज होते त्यामध्ये. 100 वॅक्स कॅन्डल्स होत्या. पण ह्यावेळेस मी 50च घेतलंय. कारण असा माझा विचार आहे, की दिवाळीमध्ये मी 100चे 2 बंडल घेणार आहे, असा माझा विचार आहे. त्यामुळे खूप सारे दिवे लावायचे दिवाळीच्या वेळेला. आणि इव्हन काय प्रॉब्लेम होतो माहितीये, जेव्हा आपल्या अशा छोट्या-मोठ्या पूजा असतात ना, त्याच्यामध्ये हे दिवे पण मी वापरतो. तुम्हाला माहिती आहे. फॉर डेकोरेशनसाठी असं देवाकडे अखंड दैवत म्हणून नाही, पण डेकोरेशनसाठी म्हणून मला हे दिवे लागतात. पण ह्यावेळेस म्हटलं, की आता एवढे काहीच हे नाहीये. कारण आता श्रावण सोमवार येतील, त्याला पण 2-2, 3-3, 4-4, 5-5 एवढेच लागणार, जास्त नाही लागणार. आणि ऑलरेडी माझे मागच्या वेळेस जे मी 100 पॅक मागवले होते, त्याच्यातले 5-6च 5-6 पण नसतील, 2-3च असतील. सो म्हटलं की ह्यावेळेस कमी पॅक घेऊ. नेक्स्ट मंथ मध्ये जेव्हा मागवू ना, त्यावेळेस 100चा मागवू. आणि एकतर 100चा मी आता मागवला असता, पण तो पण आउट ऑफ स्टॉक होता. सध्या डीमार्टला काय झालं आय डोंट नो. सगळं आउट ऑफ स्टॉक असतं. तर त्याच्यामुळे म्हणून मी हे 50चा एक पॅक मागवला. का हा तिथे होता. ह्याची प्राइस आहे ₹160. 50 दिवे याच्यामध्ये मिळतात. तर हे एक मागवलं, जे आपल्या पूजेलाच लागतं. त्याच्यानंतर मखाना मागवलाय. कारण एक लाडू बनवायचे आम्हाला. म्हणजे याआधी पण आम्ही तसे लाडू बनवले. ते मी कधी शेअर नाही केलं तुमच्या सर्वांसोबत. पण डेली तो एक प्रोटीनचा लाडू जरी तुम्ही खाल्लात ना, तरी तुमचा दिवस अगदी इम्युनिटीनी एनर्जेटिक जातो. त्याच्यासाठी बनवण्यासाठी हे मागवलंय मखाना. त्याच्यानंतर पास्ता मागवलाय. सध्या आता मी पास्ता हाच घेतोय. हा पूर्ण गव्हाचा असतो पास्ता, ड्रम विथ पास्ता. तर सध्या मग मी हा गव्हाचाच पास्ता घेतोय. कारण खूप मैदा होतो. ऑलरेडी आम्ही मॅगी सुद्धा खातो आणि त्याच्यात पास्ता सुद्धा मैद्याचा घेतला तर अजून इश्यू होते. त्यासाठी म्हणून मग मी हाच प्रेफर करतो, की सध्या मी हाच घेतो. तुम्ही तुमच्या पण मुलांना देऊ शकता. माझ्या मते हा मास्टर सायन्स 1896 पासून असं त्यांनी दिलंय. आय डोंट नो एक्झॅक्टली का दिलंय, पण आहे. पण हा चांगला असतो पास्ता. खरंच मला आवडतो. मी लास्ट टाइम सुद्धा ट्राय केला होता. पण मला प्रचंड आवडतो म्हणून मी हा एक घेतलाय. आणि छोटाच पॅक घेतला का आम्ही तिघच जण असतो. मग जास्त एवढं खाल्लं नाही जात. म्हणून थोडंसंच घेतलं, कधी कॉलेजला वगैरे मला न्यायला होईल. तेजपत्ता हे भाजलेल्या खाण्यासाठी आहेत माझ्या मते. सनफ्लॉवरचे सीड्स आहेत, जे आम्ही शाळेत खायचो. अळशी आहे. सगळं माझ्या मम्मीने अळशीची मी 2 पाकिटं मागवलेली. अळशीची 2 पाकिटं आली. काय माहिती मी काय घोळ घातलाय. सगळं कदाचित 2 लागले. मला आठवतंय की मी एकच मागवलं होतं. रवा मागवलाय. जो संपला होता तो आता मला भाजून ठेवावा लागेल. आणि सगळ्यात बेस्ट इडली रवा, जो मला लागतो इडली बनवण्यासाठी. म्हणून इडली रवा मागवलाय आणि इलायची मागवली. बस एवढंच सामान आहे. हे सगळं लाडूचं असं सामान नाहीये. पण जे राहिलं होतं त्यात लाडूचं आहे. रवा वगैरे पकडाच तुम्ही, इडली रवा वगैरे नका पकडू. पण ह्या दिव्यांची एक खास गोष्ट तुम्हाला मी सांगतो. हे डी होम्सचे जे दिवे आहेत ना, डी लाईट कॅन्डल सेट ऑफ 50 पीस, तर हे खरंच खूप चांगले. ते जळतात पण खूप छान. अगदी पूर्ण हा जो वॅक्स आहे ना, तो पूर्ण संपेपर्यंत एकदा ते जळतात. आणि काय काय वॅक्सचे दिवे असे असतात ना, की त्यांचा बेस लागतो तो पूर्ण लेअर राहतो. किंवा काही वेळेस हे जे अल्युमिनियम त्यांचं आहे त्याच्यातनं ते गळतं असं होतं. पण ह्या डी होम्सचे जे आहेत ना, त्याचा एवढा त्रास नाहीये. आणि खरंच खूप छान आहे. हे ना सेंटेड नाहीये. ओके सगळ्यांना, म्हणजे ज्याच्यातनं सुगंध येतो प्रज्वलित केल्यानंतर, तसे नाहीयेत हे. साधे आहेत. म्हणजे कॅन्डल लाईट डिनर किंवा बाकीच्या सर्व गोष्टींसाठी हे
रेफरन्स आहे किंवा जसे आता आपण वापरतो पूजेसाठी वगैरे त्याच्यासाठी. तर एवढं काही हे नाही. ओके. तर एवढंच सामान मी सध्या तरी मागवलंय. तर आता मी छान मस्त एक बटाट्याची भाजी बनवणार आहे. ती तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे भाजी तर आपल्याला करायचीच आहे. पण एक प्रॉब्लेम असा झाला होता, की मला लावायचा होता भात आणि भातसुद्धा संपला होता. म्हणजे संपला म्हणजे डब्यातला जो आपले तांदूळ असतात ना, तर तो संपला होता. तर ह्या वेळेस मी ऑर्डर केले होते DMartमधूनच HMT राईस, कोलम राईस मी ऑर्डर केला होता. मेन म्हणजे मला वाडा कोलम हा राईस हवा होता खरा तर. पण तो बघा म्हणजे जेव्हा केव्हाही मी मागवला जातो त्यावेळेस तो नेहमी मला आउट ऑफ स्टॉकच मिळतो. तो सगळ्यात मस्त असतो. मला खूप आवडतो तो भात. पण आता म्हणजे तो आउट ऑफ स्टॉक होता तर मी काही करू शकत नाही त्यामध्ये. तर त्याच्यामुळे मग मी तो भात ऑर्डर केला नव्हता. पण मग मी विचार केला, की मग हे मागवतो, HMT मागवतो. HMT ट्राय करू. ह्याआधी HMT माझ्या मते मी यूज केला होता. पण त्याचे त्यावेळेस पण एवढे रिव्ह्यू बेस्ट नव्हते. पण मला वाटलं आत्ता आपण कधी पण आपण आपल्या मनाची शांती होत नाही तरी पण आपण मागवून घेऊ. तर मग मी तो मागवला आणि एक तर ते गोणीचं मला ओपनच करता येत नव्हतं. किती वेळ मी त्याला बघतोय, की ते ओपन होईल का? होईल का? कुठून कट करतो. शेवटी मग ते फायनली हळू ओपन होत होतं. हा जो डब्बा आहे ना स्टीलचा तो तांदळाचाच आहे आणि त्या तांदळाच्या डब्यामध्ये म्हणजे डब्बा आहे तो 5 किलोचा आणि तांदूळ होते 10 किलो. तर मग अर्धे आता ह्याच्यामध्ये मी काढून ठेवले आणि जी तुम्हाला समोर बाउलमध्ये दिसतायत ना, तर ते जुने तांदूळ आहेत. म्हणजे आधीचे जे तांदूळ होते ना तर ते वाले ते तांदूळ होते. तर मग तो पण सगळ्यात बेस्ट. मला तर ह्या HMTपेक्षा ना मला तो तांदूळ खूप आवडला. प्रचंड सुंदर. त्याचं काहीतरी नाव आता एक्झॅक्टली माहिती नाही. पण तो लोकल शॉप्समधूनच पर्चेस केला होता आणि हा पूर्ण DMartमधून आणि हा तांदूळ आणि त्या तांदळाचा फरक तुम्हाला दिसेल, की हा पूर्णपणे नवीन तांदूळ आहे आणि नवीन तांदूळ ना नेहमी चिकटच होतो. म्हणून हा तांदूळचा तो प्रॉब्लेम आहे. पण तो जो तांदूळ आहे ना आणि माझ्याकडे चिकट असा झाला नाही तांदूळ. असा एकदम जास्त पण खिला पण नाही झाला. एकदम असा चिकट पण नाही झाला. जसं डेलीसाठी जेवढा लागतो ना बारीक भात तसाच होता. पण हा जो माझा तांदूळ आहे ना, हा मला खूप आवडतो. हा आता पुढच्या वेळेस मी याचं नाव नक्की शेअर करेन तुमच्या सर्वांसोबत. तर मग मी तो भात आता केला. म्हणजे मला विचारतात, की तुम्ही कुठल्या गोष्टी कशा घेता? सो त्याच्यासाठी म्हणून मग मी शेअर केलं. तर मी नसतं शेअर केलं. आता शेअर करतो ते म्हणजे ती बटाट्याची भाजी. तर काय करायचं तेल घ्यायचं. हे माझं नवीन ट्रायप्लायचं भांडं आहे. हे मी ऑफलाईन पर्चेस केलं होतं. मग ह्याची लिंक मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्याच्यात हे एक वाटण आहे. जे वाटण मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. 1 चमचा धणे घ्यायचं, 1 चमचा अर्धा चमचा जिरं घ्यायचं, 5-6 मिरी घ्यायची, आलं, लसूण, मिरची घ्यायची आणि कोथिंबीर. हे सगळं आपल्या ड्राय वाटून घ्यायचं आणि त्याचं थोडक्यात असं वाटण करायचं. तेलामध्ये कढीपत्ता घालायचा आणि हे वाटप घालायचं. म्हणजे हे जे वाटण आहे ते घालायचं आणि पूर्णपणे मस्त असं त्याला नीट भाजू द्यायचं. कारण त्यामध्ये आलं, लसूण आहे. ते कच्चं राहिलं तर मग चव नीट त्याची लागणार नाही. म्हणजे बेस्ट अशी टेस्ट लागणार नाही आणि अगदी अशी वडापावसारखी मस्त भाजी होते. तुम्ही बटाटे ना उकडूनसुद्धा घेऊ शकता. उकडून टाकलात तरी चालेल किंवा अशीच कच्च्या प्रकारे टाकलात ना माझ्यासारख्या नंतर वाफेवर शिजवलात तरीसुद्धा चालेल. पण आता मी शक्यतो तर वाफेवरतीच त्याला करतो जेणेकरून ते मस्त पडेल आणि छान होतं भाजी. पण वाफेवर काय होतं माहिती आहे का, की एक तर हे ट्रायप्लायचं भांडं आहे आणि लक्षात असं राहत नाही. मग ते जरा ओव्हर कुक झालं माझ्याकडनं. पण तुम्ही थोडं लक्ष द्या असं मला वाटतं, की जास्त पण ओव्हर कुक त्याला शिजवू नका. जेणेकरून ते जास्त पण असं मेसी होतं किंवा एकदम स्टिकी होतं. तर म्हणून मग मी त्याला जास्त ओव्हर असं शिजवत नाही. हे वाटणाला जरासं छान भाजा जेणेकरून जास्त वेळ त्याला थोडासा वेळ लागेलच. कारण आलं लसूण आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, धणे जिरे आहे, मिरी आहे. तर त्याच्यामुळे त्याला जरा जास्त बसेल. पण थोडंसं त्याला छान थोडंसं भाजून घ्या. थोडंसं तेलाचं सुद्धा प्रमाण तुम्ही एक्स्ट्रा ठेवलात ना तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे खालती ते स्टिक होणार नाही. कारण कसं ट्रायप्लायचं जरी भांडं असलं तरी त्याला थोडंसं चिकटतं. पण ते इझिली निघतं. जसे बाकीच्या सर्व भांड्यांचं कसं असतं, की ते निघत नाही इझिली. ह्याचं इझिली निघतं. ओके. थोडंसं चिकटतं पण लगेच निघतं. अगदी चमचा तुम्ही असा रफ जरी केला ना थोडासा, तरीसुद्धा ते पटकन निघतं आणि जर तुम्ही सिलिकॉनचे स्पून्स ह्याला यूज करत असाल, तर त्याच्यासाठी एकदम असं छोटासाच खेळ आहे. ते पटकन करेल. त्याच्यानंतर ह्यामध्ये हळद घालायची आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर ह्या वाटपामध्ये तुम्ही हे जे आपण वाटण बनवतो त्यामध्ये कोथिंबीर नाही घातली आणि असं सुक्कं जरी तुम्ही ते परत ट्राय केलं आणि टाकलात ना,
तरीसुद्धा एकदम मस्त झणझणीत काम होणार आहे तुमचं. पण मी कोथिंबीर घातली कारण मला आवडते. तर ह्याच्यामध्ये हळद घातली, थोडंसं पाणी घातलं आणि हा जो आपला चिरलेला बटाटा आहे, जो आता मी उभ्या स्लाईसमध्ये चिरला आहे, पण नंतर तो तुम्हाला जरासा ओव्हरकुक असा वाटेल. पण तो उभ्या स्लाईसमध्ये मी चिरलेला आहे. तर हा तुम्ही बारीक फोडीसुद्धा त्याच्या करू शकता किंवा तुम्ही माझ्यासारखी ह्या उभ्या स्लाईसमध्ये सुद्धा तुम्ही चिरू शकता. पण मी एकदम तुम्हाला सांगतो, की एकदम म्हणजे एकदम बेस्ट आणि मस्त झाली होती भाजी. मला तरी प्रचंड आवडली. काय करायचं, पूर्ण आता बटाटा टाकल्यानंतर भाजी पूर्ण मिक्स करायची आणि वाफेवरती शिजवू द्यायची. मी तुम्हाला जसं मागाशी सुद्धा सांगितलं, की तुम्ही आपलं उकडून सुद्धा करू शकता. पण उकडून गेल्यावरती शेवटी तीच हालत होते, जास्तच मेस होतोय. त्याच्या आधी तुम्ही अशा प्रकारे वन पॉटमध्ये जरी बनवलात तरीसुद्धा बरं पडेल. थोडंसं बटाटा बाहेर पडलेला आहे, प्लीज समजून घ्या मला, कारण मिक्स करताना इश्यू होतातच. आणि त्याला पूर्ण असं एकदम मस्त मिक्स करायचं. थोडंसं मिक्स केलात ना, तर मग तो भाजीचा जो मसाला आहे, तो एकाच जागी राहील आणि सगळं बटाट्यांना लागणार नाही. तर आता बटाट्याला छान मस्त वाफेवर शिजवून कोथिंबीर वरनं घालायची आणि छान असं गरमागरम चपातीसोबत खायचं. एकदम मस्त होते भाजी. मला तर खरंच सांगू प्रचंड आवडली. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सणाचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशोतेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.